की जे जास्त शिकते ते डॉक्टर इंजिनियर वकील होते, बरोबर. जे जास्त शिकते तर ते शिकेले, जे कमी शिकतं ते तलाठी ग्रामसेवक होतं, जे काही शिकत नाही ते शान पण शिकते. ना आमचे जरांगे पाटील हे शान पण शिकलेले. मी एक साधा अल्पभूधारक शेतकरी आहे, पण मुलांना शिक्षण करायला कमीत कमी त्याची 12वी 13वी तर क्लासेस सहित कमीत कमी 10 ते 12 लाख रुपये खर्च करावा लागतो. आणि 10 ते 12 लाख खर्च करण्यासाठी त्याला कुठंतरी मजुरी करावी लागते किंवा कुठं कामाला ऊसतोडीचा करावं लागते. 10-12 लाख खर्च करून त्याला जर CET नीटमध्ये सीटमध्ये जर 1 मार्क कमी पडला त्याच्या अख्ख्या जीवनाची केलेली मेहनत वाया जाते आणि त्याला मग आत्महत्या करण्यासाठी. आणि तिथं कुणबी असं आहे, वर कुणबी आणि खाली सदर सदर असं लिहिलेलं असतं. वरील सदर म्हणलं की सारेच कुणबी आले, पण येईन जे अर्धे आहेत ना खालचे पानं बाजूला टाकून दिले. तिथं जसं जसं मुंबई जवळ येईल तसं समाज आठच बनणार आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पंढरपूर हा जसं जसं मुंबई महामार्ग जुटतील त्याच प्रकारे हा असा बजरंगबलीच्या शेपटीप्रमाणे लांबत जाणार. पुढे जर मनोज मुंबईत असले तर त्याचा शेणा पुण्याच्याही भार असू शकतो. नाही, जे भाज्याकडे पाहून जिलेबी मागतं ना, तर त्याला एक सांगतो की जे जास्त शिकते ते डॉक्टर इंजिनियर वकील होते, बरोबर. जे जास्त शिकते तर ते शिकेले, जे कमी शिकतं ते तलाठी ग्रामसेवक होतं, जे काही शिकत नाही ते शान पण शिकते. ना आमचे जरांगे पाटील हे शान पण शिकलेले. याच्यासारखे हजारो ते कामाला ठेवू शकते, असं आमचे जरांगे पाटील. म्हणजे अख्ख्या सरकारला ज्या माणसानं जेरीस आणलं तो म्हणतो ना अज्ञानी, ठीक आहे ना. मग अडाणी असून जर तो माणूस एवढं ते जेरीस आणू शकतो तर ते अजून जर जास्त शिकेल असते तर त्याने काय केलं असतं, जगावर राज्य केलं असतं. आता सध्या तर हिंदुस्थानात फक्त मनोज जरांगे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांचीच हवा चालू आहे सध्या. बरं, एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल काय सांगाल, ते संपूर्ण तुमच्या गावाबद्दल काय सांगाल? त्यांचा स्वभावच असा होता, लहानपणीपासून त्यांना भगव्याबद्दल एवढं प्रेम होतं की खूपच प्रेम होतं. वयाच्या 8व्या वर्षापासून त्यांच्या गळ्यात मी रुमाल पाहत होतो. आणि त्यांच्या क्लासमेट जे होते ना ते पोरं असं सांगत होते, ते 12वीला असताना जेव्हा कॉलेजमध्ये गेले आणि त्यांना सांगितलं ते धुडकं बाहेर ठेवी म्हणले काढून शिक्षक, ते म्हणले मी काढीत नसतो. 3-4 दिवस क्लासला बसले नाही. शेवट त्या सर म्हणले बरं घाल तुला घालायचा तर बस. पण ते म्हणले मी क्लास बुडाला तरी हरकत नाही, पण हे भागवा काढणारच नाही. वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही त्यांना ओळखता? मी त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे, त्यांना लहानपणीपासून ओळखतोय मी. मनोज जरांगे पाटील यांचं शिक्षण कितवीपर्यंत झालेलं? 12वी पर्यंत झालं. नंतर मग तिकडं बाहेरूनच परीक्षा देत शिकले. नंतर ग्रॅज्युएशन झालं, पण नंतर झालं. आता 12वी पर्यंत इथं होते. 12वी पर्यंत त्यांनी इथे शिक्षण घेतले, तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहिलेले. हो. काही लोक असं म्हणतात की मनोज जरांगे पाटील 3री पास शिकलेले, त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? 3री पास शिकलेले त्यांना म्हणा तुमचा आज्ञान येते. जो माणूस आज्ञान येतो इथपर्यंत जात नसतो. जो माणूस स्वतःच्या देहाचा ज्याला विसर पडला तो समाजासाठी जगत असतो. त्याला घरचे सुद्धा लोक येडे समजत असतात, कारण ते ध्येय वेडाच असतो. त्याला त्याच्या ध्येयाचं वेड असतं की मला हे करायचंच. आणि ते तिथपर्यंत गेल्याशिवाय, आणि ज्याला ध्येयाचं वेड आहे, ध्येय वेड आहे, ज्याला लागलेलं आहे तोच माणूस इथपर्यंत जाऊ शकतो. ज्याला समाजाचे वेळ आहे तेच जाऊ शकतो, ज्याला कुटुंबाचे वेळ ते जाऊ शकत. त्या गुणरत्न सदावर्तेला जो हायकोर्टाचे स्वतः वकील आहेत, जे आंबेडकरांचा वारसा चालवतात किंवा स्वतः सांगतात, त्यांना मनोज जरांगे 3री पास नाही आम्ही म्हणतो ते पहिली पण शिकलेले नाही, त्यांच्यावर बोलायला लागतं. याच्यावरूनच समाजाने समजून घ्यायचं की ते किती शिकलेले आहेत. ओके, एक गावकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं, मनोज जरांगे पाटील यांची सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये चर्चा आहे? आम्हाला एवढा स्वाभिमान वाटतो की ज्या आमच्या समाजातल्या लोकांनी आमच्या नोंदी कुणबीत असून सुद्धा 70 वर्ष आमच्यावर जो अन्याय केला, तो अन्याय बाजूला करण्यासाठी जे छत्रपतीच्या नंतर जो माणूस जन्माला आला तो आमच्या भूमीत जन्माला आला, याचा आम्हाला स्वाभिमान वाटतोय. ती नोंद बघायला ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस मी स्वतः त्या अधिकाऱ्याला सांगितलं की बा आम्हाला नोंद नसू दे आमची, पण आम्हाला 33 आणि 34 दाखवा. आमचे गेवर ते म्हणत गेलो अगोदर, गेवरातून इकडे आले नाही, शिरूरले गेवरायला गेलं ते म्हणे शिरूरला पाठवले, आमचा तालुका बदलल्यामुळं. मग त्यांनी सांगितलं तुमचं आलं नाही. मी म्हणलं लिमगावची नोंद सापडती, शेजारच्या 3 तरुणी सापडती, बोरगावची सापडते, आमच्या गावचीच का सापडत नाही? त्या कमिटीतले जे आले होते ते म्हणले शांतरा तुम्ही, आम्ही बघतो काय होते तर शांतरा. तरी मी म्हणलं आम्हाला फक्त दाखवा, ते फक्त 33 आणि 34 दाखवा, आम्हाला नोंद नसली तरी चालन पण दाखवा. ते दाखवितच नव्हते. नंतर त्यांनी बराच वेळ घातला. 2 वाजल्याच्या नंतर त्यांनी स्वतः ते कमिटीत आलेले साहेब ते स्वतः म्हणले एक काम करा, तुम्ही आम्हाला लिहून द्या आता की आमच्याकडे 33 आणि 34 उपलब्ध नाही म्हणून.
ते लिहून द्यायला तयार झाले. त्याच्यानंतर ते म्हणले तुम्ही लिहून देतात, पण मी काय करणार आहे आता, तुम्ही लिहून दिल्याच्या नंतर प्रत्येक गठ्ठा इथला जे आहे तर कागद प्रत्येक एक कागद बाजूला काढीन आणि सापडणार, आणि मला जर नंतर तपासण्यात सापडलं तर तुम्हाला साऱ्याला सस्पेंड करीन. त्याच्यानंतर एक बाई म्हणली नाही माथुरीचे गठ्ठा आहे इकडे दुसरीकडे मी आणते. जेव्हा सस्पेंड करीन म्हणली त्या टायमाला माथुरीचा दुसरीकडचा गठ्ठा आणून दिला आणि त्याच्यात माथुरीच्या नोंदी सापडल्या. किती ही जणांची वस्तुस्थिती 71 लोकांचे सापडले. 71 जणांची. 71 जणांना सापडले. त्यावेळेच्या 1900 आता त्या 71 नोंदींचा किती जणाला फायदा होऊ शकतो? किती जणांचे नाही, एका आडनावाचा माणूस उरत नाही, प्रत्येकाच्या आडनावाची नोंद त्याच्यात सापडली गावातल्या. त्याचं प्रमाणपत्र घेतलंय? नाही ते याच्यासाठी ट्रान्सलेशन करायसाठी दिलंय. ते ट्रान्सलेशन होऊन आल्याच्या नंतर तिचे काही जुने नावं होते ते मोडी लिपीमध्ये आहेत, ते आम्हालाही वाचता येत नाहीत. मग ते ट्रान्सलेट करण्यासाठी आता नावं दिलेली आहेत. आता ते नावं जरी मराठीमधून आले तरी ते पूर्वजांचे नावं आहेत आमच्या, कारण आम्ही काय त्यांना ओळखत नव्हतो. मग तिथून आम्ही जे काही त्याचं मुलगा कोण, त्याचा मुलगा कोण, असं ही जी वंशावळ आहे ही आमच्यापर्यंत आम्ही आणणार आणि आम्ही कुणबी आहेत असं दाखवून देणार. बरं, साधारणतः मातोरी या गावात त्या नोंदी सापडल्या आणि इथल्या किती गावांच्या नोंदी सापडल्या इथल्या पंचक्रोशीत? तालुक्यातल्या जवळपास 1-2 गावं जर सोडले तर सगळ्या गावाच्या नोंदी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटल्या. अच्छा आकडेवारी अच्छा. तर मग ह्या सगळ्या तालुक्याचा आता या निमित्ताने फायदा होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आणखी एक, जर याच्यामध्ये फेर तपासणी जर केली तर प्रत्येक गावाची नोंद पण वाढणार आणि हे जे काही उरलेले 2-3 गाव आहेत ह्यांच्या पण नोंदी सापडणार. त्याच्यात असं झालेलं आहे, त्याच्या जे घड्या घातलेल्या आहेत पानाच्या ते मधून कटलेत. अर्धे पानं बाजू ज्याच्यावर हाईवर मातुरी समजा नावे निमगाव नावे खालचे जे पान आहेत अर्धले बाजूला काढले त्यांनी, आणि तिथं कुणबी असं आहे, वर कुणबी आणि खाली सदर असं लिहिलेलं असतं. वरील प्रमाणे आपण वरील पानं सदर म्हणलं की सारेच कुणबी आले, पण यांनी जे अर्धे आहेत ना खालचे पानं बाजूला टाकून दिलेत. त्या अधिकाऱ्याने काही त्याला पानं जोडले, याचा नंबर आणि याचा नंबर, हे पाणी एक आहे मग याला जोडा, त्याला कागदाला जोडायला लावले, नंतर काही नोंदी वाढल्या. तसं जर प्रत्येक गावात जर समजा तुकडे झालेले जोडून जर ते नंबर लावून तुकडे घालून जोडले ना तर सदरमध्ये आणखी 10, 20, 25 नोंदी परत एका कागदावर सापडतात, कारण त्याचे तुकडे पडलेले. तुकडा बाजूला गेला, ज्याच्यावर गावाचं नाव आहे तेवढाच वरला घेतला कुणबी आणि सदर आलं, पण खालचं जे सदर सुटलंय ते तेवढे कुटुंबच वगळले, त्यांच्यावर ते अन्याय होणार आहे. खालचा कागद वायाला गेला, समजा ते कुणबी नाही आहेत. सदर पहिलं मध्ये कसं होतं, पहिला XYZ व्यक्ती कुणबी, त्याच्यासमोर कुणबी लिहिलं आणि त्याच्या खालचे जे काही 20 नाव आहेत ते त्याला सदर फक्त मध्ये येते. सदर सदर लिहिलं. म्हणजे सारे सदर कुणबीचे याचा अर्थ हे वरील प्रमाणेच कुणबी आहेत, पण वरचा कागद खालच्या कागदापासून जर वेगळा झाला तर खालचे हे कुणबी आहेत हे सिद्धच करू शकत नाही जोपर्यंत आपण खालचा कागद हे वरच्या कागदाला जोडीत नाहीत. म्हणजे नंबरिंग वाईज Numbering wise लावलं की बरोबर 100% असेल तर तो 6 आणि 7 सोबत जोडला गेला पाहिजे. आम्ही आणि त्या ठिकाणी नंबर शील हे जोडण्यात सगळे आला कागद या चिकटपट्टीने जोडल्याच्या नंतर या संख्या वाढल्या. आता आमचं खरंच म्हणजे परम भाग्यच म्हणायचं की आमच्या गेवरा तालुक्यात जन्मभूमीच आहे त्यांची, आणि खास करून पहिला मुक्काम त्यांच्या जन्मभूमीत, आणि दुपारचं जेवण म्हणजे हे आमच्या गावाचे केंद्रबिंदू आहे कोळगाव, हे ते दुपार जेवण आहे. पण हे जे नियोजन करायचं आहे तर सकाळीच आमच्या गावात जवळपास 20-25 मुलाची टीम आली होती. अशा यांच्या 4-5 टीम आहेत की गावगाव फिरत आहेत आणि एकमेका सहाय्य करू आवेद धरसू पंथ ह्या उक्तीप्रमाणे जुन्या काळ संत महंताच्या प्रमाणे की जसं मागाशी आपल्या बऱ्याच बांधवांनी उल्लेख केला की एक नारळी सप्ताह असतो. सप्त्यामध्ये असं लाखो समाज कंटिन्यू 24 घंटे तिथं भोजन करत असतो. पण त्यासाठी काय असतं, फक्त भाजी वगैरे तिथं ती केली जाते. म्हणजे भाकरीचं नियोजन आहे खास करून. आपण असं अनेक पंचपक्वान्न खातो, काही खातो, पण अशा काही विशेष याच्यामध्ये उत्साहामध्ये जेव्हा असतं नियोजन भाकरी असते, बेसन आणि भाकरी आपलं जुनं जे जेवण आहे. तर पंचकृषी म्हणजे 50-60 गाव काय असतील, त्या गावामधून प्रत्येक गावातून आता हे नगर करून भेटीगाठी घेत आहेत. पण न सांगता जेव्हा मॅच दौरा दादांचा पडला हा नियोजन, तेव्हा त्याच्या आधीच नियोजन प्रत्येक गावाने केलं आहे की न सांगता. आता हे सांगावं लागत नाही की तुम्ही आम्ही काय करायचं. तर त्याच्या आधी आम्ही 2 दिवसापूर्वी गावात मॅसेज टाकला होता की आपल्याला 20 तारखेला सकाळी 10 वाजेपर्यंत आपल्याला नुसतं मराठा बांधवच नाही तर इतर सर्व समाज, दादा म्हणते ते खरं आहे, कोणताही गाव असून द्या सर्व समाज एकमेकाच्या बंधू भावाप्रमाणे तिथं राहत असतो. नुसतं मराठा समाज नाही तर सर्व समाजातील बंधू प्रत्येकाने समजा 2 पायल्या 5 पायल्या काय असेल भाकरी, बेसन, चटणी, ठ्यासा
हे का जे नियोजन असेल तर ते स्वतःहून घेऊन येणारच नाहीत, तर ते वाढण्यासाठी जे नियोजन आहे कुठे कमतरता भासू नये म्हणून की गावातले हजारो माता भगिनी तिथून स्वतः घेऊन गाडीने इथपर्यंत येणार आणि सोबत येताना प्रत्येक गावातून, आता आमच्याच गावातून कमी 2 टँकर पाण्याचे येणार, असे 100 गावाला 200 टँकर व्हायला लागले. प्लस दादाने सांगितलं की वाटाने मोटर असेल, कोणाचं घर असेल, जसं आपल्या आषाढी वारी असते का, कोणी म्हणताना माऊली आमच्या घरी या, जेवण करा पाणी, हे नियोजन सेम तसं होणार आहे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे कुठलीही गैरसोय होणार नाही. बरं, आता इतका प्रचंड मोठा समाज या ठिकाणी एकवटणार आहे आणि या सगळ्या समाजाला खूप वेगवेगळे प्रॉब्लेम्स कदाचित रोडवरती असतील. आता रोडवरतीच असणार आहे सगळे, कारण मोठ्याल्या गाड्या आहेत आणि त्या गाड्यामध्ये देखील त्यांचं वैयक्तिक साहित्य आहे. तुम्ही सगळे मिळून तर ती व्यवस्था करतच आहात. तर या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या सुरक्षिततेसाठी किंवा इतर समाजकंटक त्यामध्ये घुसू नये यासाठी आपण काही विशेष उपाययोजना केल्या आहेत का? पहा, मराठा समाज हा पहिल्यापासून शिस्तप्रिय आणि 18 पगड जातीला घेऊन चालणारा सोबत समाज आहे. आणि तुम्ही जे म्हणता समजा कसं काही नियोजन केलं का, याच्यात प्रत्येक माणूस स्वतः स्वयंसेवक आहे. इथं कोणाला सांगावं लागत नाही की तू हे कर, प्रत्येक माणूस स्वयंसेवक म्हणून काम करतो. आणि राहिला विषय शिस्तप्रिय, तर समाज हा शिस्तप्रिय गेली 58 वर्ष झाली, कुठंही कोणाला कधी धक्काबुक्की नाही. मग तुमची इमर्जन्सी पाहायला पण लाखो समाज असताना ॲम्ब्युलन्स आली, कोणाचा काही विषय आला तर घ्या 2 मिनिटात किंवा 5 मिनिटात रस्ता मोकळा करून दिला आहे. म्हणजे स्वतःही त्रास करून घेत नाही आणि कोणालाही त्रास करत नाहीत. आणि स्वतःचं सिक्युरिटी आहे की सोबत जे जाणार, मुंबईला जे जाणारे बांधव कोटीच्या घरात. आणि विशेष म्हणजे सांगतो, इथं जर समजा 50 लाख असले कोळगावमध्ये, तर नगरमध्ये गेल्यावर ते 1 कोटी होणार, पुण्यामध्ये 1.5 कोटी. जसं जसं मुंबई जवळ येणार, हा आता जशी की आपल्या गावातून एखादी नदी जर निघाली, इथं छोटी असती पण समुद्रावर जायला जाताना ती खूप मोठी होती. का होती की त्याला असे अनेक छोटे मोठे ओढे ओगळी असती, हे जुळले. त्याच प्रकारचा हा एक जनसागर आहे की 14 तारखेला जे सराटे अंतर्म झालं होतं त्याच धर्तीवर इथं जसं जसं मुंबई जवळ येईल तसं समाज अटॅच होणार आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पंढरपूर हा जसं जसं मुंबईला महामार्ग जुटतील त्याच प्रकारे हा असा बजरंगबलीच्या शेपटीप्रमाणे लांबत जाणार. पुढे जर मनोदादा मुंबईत असले तर त्याचा शेंडा पुण्याच्याही भार असू शकतो. पण त्या बजरंगबलीच्या शेपटीला कोणी आग लावायचा प्रयत्न केला त्याचीच लंका जाणार. हे सरकारने कोणी हे दडपशाही करण्याचा असा प्रयत्न करू नये. आणि आता हा अंत आमचा महाराष्ट्र समाज खूप पाहिला आहे. मला विशेष करून असं वाटतं की आरक्षण विषय काय म्हणतात, काही गरज आहे बाबा, नव्हती गरज. पण आता मी विषय सांगतो, मी एक साधा अल्पभूधारक शेतकरी आहे, पण मुलांना शिक्षण करायला कमीत कमी त्याची 12वी 13वी क्लासेस सहित कमीत कमी 10 ते 12 लाख रुपये खर्च करावा लागतो. आणि 10 ते 12 लाख खर्च करायसाठी त्याला कुठंतरी मजुरी करावी लागते किंवा कुठं कामाला ऊसतोडीचा करावं लागते. आणि 10-12 लाख खर्च करून त्याला जर CET नीटमध्ये सीटमध्ये जर 1 मार्क कमी पडला, त्याच्या अख्ख्या जीवनाची केलेली मेहनत वाया जाते आणि त्याला मग आत्महत्या करण्यासारखी मनस्थिती त्याच्यामध्ये उत्पन्न पर्याय होती आणि तो खूप डिप्रेशनमध्ये जातो. त्याच्यासाठी ज्याच्या त्याच्या क्वालिटीनं शिकलं पाहिजे, कारण आरक्षण प्रत्येकाला गरज आहे. आणि सरकारने आता अंत पाहून शेवट आम्हाला जे मुंबई पैसा जो आहे त्याच्या आधी सरकारने म्हणतो सगळं व्यवस्थित करा आणि आमचा याचा आदर करून त्यांनी एक महत्त्वाचा